श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तथा सुमुखा लक्ष्मी व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट म्हैसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय मोफत त्वचारोग तपासणी व उपचार शिबिराची आज उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली। दिनांक 11 ते 14 मे दरम्यान आयोजित या शिबिरामध्ये सुमारे 1200हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली। विविध त्वचारोगावरील सुमारे 250 तपासण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या। शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिराच्या समारोप प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सुमुखा लक्ष्मी ट्रस्ट म्हैसूर येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शिवानी तसेच प्लास्टिक सर्जन डॉक्टर चंदन कुमार यांचा सन्मान करण्यात आला। याचबरोबर श्री साईनाथ रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर दादासाहेब कांबळे, डॉक्टर श्रद्धा कोते आणि डॉक्टर विवेकानंद पाटील यांचाही उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला। जागतिक नर्सिंग डे निमित्त रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफचा फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये प्रणाली सोमन, अनिता कडूस, सुरेखा गायकवाड, तेरेसा गायकवाड, प्रीतम कुमार बोदक, सीताराम डांगे, उषा बोदक, किरण धोटे, सारिका गावडे, सीमा आहेर, शारदा जाधव, निलेश गाडेकर, कविता पंडित आणि प्रसाद पाबळे यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक अधिसेविका मंदा थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले। यावेळी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, सर्जन डॉक्टर राम नाईक, कार्यालयीन अधीक्षक काकासाहेब ढेमरे, अधिसेविका नसमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी व नर्सिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, शिर्डी।